हास्याची पट्टी आदिवासी वाडीत साजरा करण्यात आला 17वा प्रजासत्ताक दिन। सरपंच जयेश सुतार आणि सदस्यांनी केले विद्यार्थ्यांना शालेय गणवेश आणि सायकलिंगचे वाटप। माथेरानच्या पायथ्याशी असलेले आदिवासी गाव हास्याची पट्टी येथे 17वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला। शाळेतील सर्व मुलांची देशभक्तीपर गीते गात तसेच घोषणा देत संपूर्ण गावातून प्रभात फेरी काढण्यात आली। गावचे सरपंच माननीय जयेश वासुदेव सुतार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। सलामी जय हिंद। आपला भारत देशाचा तिरंगा झेंडा, तिरंगा झेंड्याचे 3 रंग, या 3 रंगाविषयी मी आपल्याला थोडीशी माहिती सांगतो। पहिला रंग केसरी, हा रंग वीर हुतात्मा क्रांतिकारक यांच्या प्रेरणाची जाणीव करून देतो। यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व मुलांना सदस्य ज्योती पारधी, सदस्य सुखदेव पारधी यांच्या हस्ते खाऊचे वाटप करण्यात आले। यावेळी ग्रुप ग्रामपंचायत वरोसे आंबेवाडी हास्याची पट्टी या गावचे सरपंच जयेश वासुदेव सुतार, सदस्य सुखदेव पारधी, सदस्य ज्योती पारधी, सदस्य तुळसाबाई चौधरी यांनी ग्रामपंचायत माध्यमातून गावातील शालेय मुलांना शाळेचा ड्रेस, बूट तसेच वरोसे येथे सायकलिंगचे वाटप केले। शाळेला साऊंड सिस्टीम देण्यात आली। शाळेत उपयुक्त असे गोदरेज कपाट व खुर्च्याही देण्यात आल्या। यावेळी अंगणवाडी तसेच रायगड जिल्हा परिषद शाळा यांचेही भेटवस्तू देण्यात आल्या। त्यानंतर जनसुविधा योजना रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांच्या मार्फत हास्याची पट्टी येथे स्मशानभूमीजवळ बांधण्यात आलेल्या निवारा शेडचे उद्घाटन सरपंच जयेश सुतार यांच्या हस्ते करण्यात आले। आज आमच्या इथे हास्याची पट्टी या गावात स्मशानभूमीजवळ निवारा शेड बांधण्यात आला आहे। त्या जनसुविधा योजना अंतर्गत रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांच्या अंतर्गत हे काम पूर्ण केलेलं आहे। तर हे माथेरानच्या पायथ्याशी असून हे इथल्या ठेकेदारांनी रवींद्र पारधी आणि लक्ष्मण पारधी व त्यांच्याबरोबर असलेले सुनील भस्मा त्यांनी खूप सारे मेहनत करून हे सुंदर असं स्मशानभूमीचं निवारा शेड बांधण्यात आलेलं आहे। तर त्यांचं मी आभारी आहे। आणि तसेच आम्हाला शिवसेनेचे रायगड जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य श्री मोतीराम शेठ ठोंबरे यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आहे। त्यांचं पण मी आभारी आहे। आमच्या ग्रामस्थांकडून पण मी त्यांचा आभार मानतो आहे की आम्हाला अशा गावात काही विकास करायचा आहे, रस्ते वगैरे, तर त्यांच्यासाठी आम्हाला त्यांनी सहकार्य करावा अशी मी अपेक्षा बाळगतो। चंद्रकांत सुतार, स्वराज्य लेख लाईव्ह, माथेरान। बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी आम्हाला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवा।